श्री गणेश गोविंदा महिला पदक कांदिवली 5 स्थानांची यशस्वी सलामी डीजे। येत्या 27 सप्टेंबरला धर्मवीर भाग 2 प्रदर्शित होतो। जय श्री राम। ये पवन को अच्छा काम के लिए लगाने का, आई बाबा का सेवा करने का, भानगड़ नको, लपटे नहीं बनते। अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा। कसे आहेत सगळे? मला खूप मस्त वाटतं इथे यायला आणि मला एकच बोलायचंय, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच। 8 थरांचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे। देण्याचा प्रयत्न करतोय। नमस्कार मित्रांनो, मी राज म्हात्रे, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे गोपालकाला। पहिल्यांदा सर्वांना गोपालकाला निमित्त हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपल्याला प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात ठिकठिकाणी आपल्याला दहीहंडी उत्सव साजरा होताना दिसेल। त्याच निमित्ताने आज मी चालू आहे ठाण्याला। तिथं आपल्याला 8 थरांच्या 9 थरांच्या हंड्या पाहायला मिळतील। तर चला जाऊया आता आपण। आता मी नेरूळ स्टेशनवर पोहोचलो। इथून आपल्याला ठाण्याला जाण्यासाठी ट्रेन बदलावी लागणार आहे। तर चला, आपली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लागली असेल, जाऊन आपली ट्रेन पकडूया। तर मित्रांनो, आता मी ठाणे स्टेशनला येऊन पोहोचलो। इथून आता कुठं जायचं, काय जायचं मलाच माहीत नाही। आपण विचारूया कोणाला तरी, इथं कुठं कुठं हंडे असतात त्या। मित्रांनो, आता मी ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे। तर बाहेर पडल्यावर बस स्टॉप आहे। इथून आपल्याला टेंबी नाक्यावर जायचं आहे। चला, इथून आपण चालत जाऊया। मित्रांनो, टेंबी नाक्यावर जाण्या अगोदर आपल्याला जांभली नाका लागतो। इथे सुद्धा हंडे आहे, राजन विचारे यांचे हंडे आहे। खालती मॅट वगैरे टाकून ठेवलेले आहे। तर अजून हंडेला सुरुवात झाली नाही। चला आपण मित्रांनो, आता आपण टेंबी नाक्यावर आलो। इथे दिघे साहेबांचे हंडे आहे। आया ब्रज का बाता संभाल तेरी गंदी ओ आया ब्रज का बाता संभाल। क्या बात आहे डीजे। वा, आणि डीजे बघा ना, आता समोरचे आमचे हे दहीहंडी रसिक कोप्याने आपण एकमेकाला निश्चित सावरायचं आहे। एक लक्षात ठेवा, सेफ्टी बेल्ट वर जाणारा झेंडा बघा का। चला, सर्वांच्या वरती जवळचे गोविंदा पदक, जवळच्या सर्व गोविंदा सर्वांच्या वरती श्री गोविंदा महिला गोविंदा पदक कांदिवली, श्री गणेश गोविंदा महिला पदक कांदिवली। हा पहिला प्रयत्न सलामीचा, धनवीर दिघे साहेबांच्या मानाच्या हंडीचा पहिला मान। सर्वांच्या हात वरती, जवळचे सर्वांच्या हात वरती पाहिजे। 5 स्थानांची यशस्वी सलामी डीजे।
आत्ता दुर्गानगरचा राजा गोविंदा पथक 7 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि आलेल्या गोविंद पथकाने आपण नोंदणी करायची बरं का प्रथम. दुर्गानगरचा राजा तयारी करतोय. 7 थरांची सलामीचा प्रयत्न. सर्वांच्या आतवरती जवळच्या गोविंदा पथक जेवढे आहेत सर्वांच्या आतवरती पाहिजेत. आजूबाजूचे सर्व मंडळी हातवरती. 7 थरांची सलामीचा प्रयत्न. चला सर्वांचे हात वरती. फक्त बघू नका. तर 1 रुपयाचं दर्शन घडवा. हात वरती करा. चला सर्वांच्या आतवरती पाहिजे. चांगला प्रयत्न आहे. श्वास रोखणारा क्षण. थरांचा थरा. चौदा थर. 5, 6 टाळ्या झाला पाहिजे. टाळ्या झाला पाहिजे. आपल्या 7 थरांचा प्रयत्न. वरचा गोविंदा यशस्वी सलामी. दुर्गामाता गोविंदा पथकाने क्या बात आहे. चक्क 3-1 खेळतोय. वरती गर्दी, अनावश्यक गर्दी जर आपण प्लीज कमी करायचं आहे. आणि बंद मंडळी आपलं समोर आता गोविंद पथक जे आता आलेलं आहे ना त्यांच्या गोविंदा पथका असे थर लावायचे नाहीये. ठीक आहे तुम्हाला आवडली. तू नाव घेतल्यावर बक्षीस तर दिलं जाणार नाही. पण तुम्हाला काही झालं तर बाजूचे गोविंदा पथका नाही येत आहे. खाली उतरा. दहीहंडी खाली सलवार प्रमाणे मान दिला जाईल. थरांची सलामी देण्यासाठी सज्ज झालेला आहे. गौरी शंकर गोविंदा पथक 8 थरांचा आवाज दिलाय. गौरी शंकर गोविंदा पथक चंदनवाडीने. जरा चला हात वरती. बाकीच्यांच्या हात वरती सर्वांचे. थराला या नाहीतर धरायला या. गौरी शंकर गोविंदा पथक 8 थरांची सलामी देत आहेत. प्रयत्न चांगला आहे. आणि बघा किती खेळ मोठा आहे. 8 थरांचा प्रयत्न साधा सोपा नाहीये. अगदी प्रत्येकाला थक्क करून पाहणार असा तो क्षण आहे. म्हणूनच गौरी शंकर गोविंदा पथक सर्वांच्या डोळ्यामध्ये लकाकणारा हा क्षण आहे. 8 थरांचा प्रयत्न. वा, श्वास रोखून पाहायला हवा असा हा क्षण आहे. गौरी शंकर गोविंदा पथकाचा हा 8 थरांचा मानवी मनोरंजनाचा हा प्रयत्न. पण मला वाटतं थोडीशी काहीतरी मिस्टेक झाली दिसते आणि म्हणून ते कदाचित सावध पवित्र घेत उतरतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न नक्कीच करतील ते. मित्रांनो गौरी शंकर ठाण्याच्या माजी पहिला महापौर आणि प्रयत्न त्या केला गेलेला आहे. तर मित्रांनो इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे.
हा बोल नाही मी काय खाऊ मी जेवलंच नाही हा नाही तर थोडं पावभाजी बनवली आमच्या पोरांना जेवायला पावभाजी बनवली मंडळ तर ठाण्याचा राजा गोविंदा पथक या ठिकाणी 8 थरांचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो 8 थरांचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे ठाण्याचा राजा गोविंदा पथकाकडून. तुझी चप्पल ढाकड़ा ढाकड़ा बोल हाँ बोल हाँ चल बात रसिकाच्या मनामनातला राजा बाबू गोविंदा यांचं स्वागत तेलंगणा मित्र मंडळाच्या वतीनं केलं जात आहे. आणि तरुणी नागरिकांना ज्यांनी पाहिलं नाही ज्यांना बघूच माहीत नसेल चित्रपटामध्ये तसंच लोक दाखवणारे अभिनेते आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारे याची चित्रपट म्हणजे धर्मवीर 27 तारखेला जगताला झोपो आहे. आता सेल्फी विथ गोविंदा सर्व गोविंदा पथकांना जय श्रीराम. येत्या 27 सप्टेंबरला धर्मवीर भाग 2 प्रदर्शित होतोय आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि यावेळेला तो फक्त मराठी नाहीये तर मराठी आणि हिंदी सुद्धा एकत्र प्रदर्शित होतोय. भारतभर प्रदर्शित होतोय, जगभर प्रदर्शित होतोय. 27 सप्टेंबर धर्मवीर भाग 2 बघणार ना. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धन्यवाद. जय शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हा सगळा गोविंदाचा जो काही उत्साह आहे हा अतिशय शिगेला पोचलाय. मी एवढंच सांगतो की विरोधकांनी किती काही केलं, विरोधकांना किती रडगाणं गाणार, पण विरोधकांनी किती रडगाणं गाऊ द्या, पण विधानसभेचे हंडे आम्हीच फोडणार. अप्रतिम साहस दाखवून खरं तर थरावरती थर चढून अक्षरशः अभिवादन करण्याचा प्रयत्न होता बरं का. आमच्या या महान नेतृत्वाला सलाम करण्याचा प्रयत्न होता, पण हरकत नाहीये. थोडी काळजी घ्या सर्वांनी, प्लीज जवळ या. थांबा पुढचे थर, थांबा पुढचे थर, आपण थांबा खाली
खाली उतरा. लक्षात घ्यायचं आहे सेफ्टी बेल्ट किट असल्याशिवाय नाही देणार कोणाला. कमिटीकडून स्ट्रिक्ट तुम्हाला सूचना, प्लीज जरा 2 बेल्ट सेफ्टी किट असल्याशिवाय तुम्हाला लगेच चढता येणार नाही. आणि बघा हा समोरचा जो गोविंदाचा थर आहे ना, अगदी संकटाच्या काळामध्ये देखील सलामी देण्याचा प्रयत्न करतोय. जोश उत्साह ठीक आहे, पण संयम आणि शिस्त महत्वाची आहे. आणि बरं का मंडळी, एक तुम्हाला आठवण करू इच्छितो. अगोदर दहीहंडीचा सहभाग खेळामध्ये नव्हता. आपले सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मोठ्या आग्रहाने या खेळाचा सहभाग साहसी खेळामध्ये केला. आणि मग काय तुम्हाला प्रचंड दाराची उघडी झाली. अरे प्रो हंडी कशाचं स्वरूप आहे त्या पहा. जरा हात वरती खाली सर्वांचे. किती थराचा प्रयत्न बघू. 1 2 3 4 5 7 थराचा हा प्रयत्न. खालच्या हात वरती करा ना जरा. हा, सर्वांची साथ पाहिजे. दुर्दैव साहसाची प्रतिमा म्हणजे 7 थर. वा कौतुक. राजा देखील इथे आलेला आहे. टेंबिराका मित्र मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. श्री साई गोविंद पथक सह्याद्री. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी, सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आविष्कारजी आज इथे उपस्थित आहेत. जरा जोरदार टाळी ठाणेकर स्वागत होऊन दे. ये पवन को अच्छा काम के लिए लगाने का, आई बाबा का सेवा करने का, और इधर जिधर आया है हमेशा आते रहने का जब तक जान है बेटा. देवी माँ पूरा पावर इधर है घर में. समझ गया. माँ की इज्जत करने का. ज्यादा जास्त बोलायचं नाही. बरोबर स्वच्छ रहा, स्वस्थ रहा आणि शांत राहावा. भांडण नको. लपटेने म्हणते प्यार मोहब्बत से जीना. ठीक है बाबा लोग. जय हिंद महाराष्ट्र. ऑल माय अफेक्शन एंड रिस्पेक्ट्स टू सीएम साहेब्स फॅमिली. थँक यू फॉर कॉलिंग अस हिअर. आम्हाला इकडे बोलवलं, इतका आधार दिला. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. आणि आता आपल्या समोर सुनील शेट्टी. नमस्कार. कसे आहे सर्व? एकदा बाबा बोलले ना, त्याच्यानंतर काय बोलायचं, आपल्याला काय बोलायचं. पण काय प्रत्येक वर्ष मी इकडे येतो आणि बघतो की हे मोठंच होतं चाललेलं आहे. या ठिकाणी आणखी एक अभिनेत्री अनुषा दांडेकर आलेल्या आहेत. त्या सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतात. कसे आहेत सगळे? मला खूप मस्त वाटलं इथे यायला. आणि मला एकच बोलायचंय, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सीएम. थँक्यू. जय श्रीराम. I am
तालवडी आपण बघता गोविंदा पथक 8 थरांची सलामी देत आहे. मुंबई शहरातलं हे गोविंदा पथक माझगाव तालवडी 8 थरांचा हा त्यांचा प्रयत्न. माझगाव तालवडी आपण चालवणीसाठी जागा खाली या, म्हणजे हंडी खाली या. माझगाव तालवडी तेव्हा प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. जरा स्टेज खाली करू मोकळं आणि आपण ती लावणी बघणार आहोत जी कशी दिसते मी, कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. साताना कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. सोमाला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. दुसऱ्या परफॉर्मन्ससाठी मी बोलवतोय 8 करायचे 8 एक 5 लेडीज. जाने बरोबर जाणार. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. Bye.
चाललेलो आहोत. टेंबी नाक्यापासून तर जांभली नाक्यापर्यंत इथं फुल गर्दी आहे. इथं जांभली नाका ते टेंबी नाका 100 मीटरचा अंदाजे अंतर असेल. पूर्ण जांभली नाक्यापासून टेंबी नाक्यापर्यंत लाईन लागलेली आहे लोकांची. आपण जांभली नाक्यावरील दहीहंडी बघण्यासाठी आलेलो आहोत. चौथा गट सुद्धा तयार झालेला आहे आणि 5व्या गटासाठी ही तयारी. दमवायचं नाहीये, स्थिर राहायचं आहे. मनामध्ये एक जिद्द, आम्ही हे करू शकतो. 1 2 3 4 7 थरांचं आव्हान त्यांनी घेतलेलं आहे. येस, तुम्ही करू शकता. आता आपण पुन्हा जांभली नाक्यावरनं टेंबी नाक्यावर चाललेलो आहोत. सहयोगाने तुमच्यासाठी गोविंद येऊ दे, थोडा आराम करा. तुमचे गोविंद येता येऊ दे. हे धक्काबुक्की नका करू नये. उत्कर्ष गोविंद आता कुठे? आणि उत्कर्षमध्ये आपण पण हार्नेस लावून थोड्या वेळा आपण प्रिपेअर आपण राहिले बरं का. सहयोग गोविंद तुमचे गोविंद जास्ती आहे, थोडं हळूहळू या. थोडस गर्दीला धक्का बसतोय, थोडं हळू. आणि बघा श्वास रोखून हे दृश्य पाहण्यासाठी निश्चित आपण सर्वांनी तयारी करायला आता
आपण ठाणे रेल्वे स्टेशनवर आलो इथून आता आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो आज आपण ठाण्यातील प्रसिद्ध अशा टेंबी नाक्यावर डांबरी नाक्यावरील हंड्या पाहण्यासाठी आलो होतो. खास म्हणजे टेंबी नाक्यावरील मुख्यमंत्री आणि अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत आपण हंड्या पाहिल्या. हंड्या अजूनही आहेत पण हंडे पडायला रात्र होईल त्या म्हणून आपण आता घरी चाललेलो आहोत. तर चला आता जाऊया आपण. तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.